संपूर्ण जगाला ज्यांच्या शौर्याची भुरळ आजही कायम आहे असे भारतातील सर्वश्रेष्ठ राजे श्री शिवछत्रपती यांचा इतिहास अनेकांना आवडतो. ज्या पद्धतीनं परदेशीय लोकसुद्धा भारतात आल्यावर गड किल्ले पाहतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण आणि शौर्य जाणून घेतात, त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या सर्वांना आवड आहे ते गड किल्ले पाहण्याची आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्याची. हेच समजून घेण्यासाठी मी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं असलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात फिरत होतो, त्याच वेळा गड आणि किल्ल्याचे अभ्यासक श्री संकेत गायकवाड यांची माझी भेट झाली. श्री संकेत गायकवाड यांचं जीवन निश्चितपणे गड किल्ल्यांच्या अभ्यास आणि शिवाजी महाराजांच्या इतिहासानं मंत्रल्यासारखं आहे. ते सातत्यानं आपला उरलेला वेळ नवनवीन गड किल्ले शोधण्यामध्ये, ते स्वतः पाहण्यामध्ये, त्याचा अनुभव घेण्यामध्ये वेळ घालवतात. अशा श्री संकेत गायकवाड यांची माझी भेट झाल्यानंतर मी त्यांना विचारलं की मला जवळचा एक छानपैकी किल्ला दाखवता का. आणि मग त्यांनी जवळचा पारगड नावाचा किल्ला मला दाखवला. आणि पारगड कसा बांधला गेला, पारगडमुळं स्वराज्यामध्ये नेमकी किल्ल्यात कशी वाढ झाली आणि विविध प्रकारची चर्चा आमची झाली. त्या चर्चेमध्ये मी त्यांना विविध किल्ल्यांची माहिती विचारली, पर्यटकांच्याकडनं आपल्या अपेक्षा विचारल्या आणि त्यांनी दिलेलं उत्तर आता आपण ऐकूया. या किल्ल्याच्या माहितीच्या अनुसरून इथून जवळजवळ 100 किलोमीटर परिघामध्ये महाराजांकडं किती किल्ले असतील आणि त्यांची काही नावं तुम्हाला माहीत आहेत का? हो, आता आपण जर कोकण भागाचा जर विचार केला तर या भागामध्ये नारायणगड आहे, मनसंतोषीगड, त्यानंतरनं मनोहरगड, भैरवगड, सोनगड, त्याचबरोबर या बाजूला रांगणा, त्याचबरोबर या चंदगड तालुक्यामध्ये पारगड आहेच, त्याचबरोबर महिपालगड, गंधर्वगड, म्हणजे कलानिंदीगड, सामानगड, भुदरगड, पन्हाळा, पावनगड, विशाळगड, गगनगड, शिवगड, मुडागड, त्याचबरोबर म्हणजे प्रचितगड, मच्छिंद्रगड, विलासगड, त्याचबरोबर महिपालगड, भवानीगड आणि त्याचबरोबर जर साताऱ्याचा जर विचार करायला गेला, व्याघ्रगड आहे, वसंतगड आहे, गुणवंतगड आहे, त्याचबरोबर वसंतगड म्हणजे प्रतापगड, मकरंदगड, कमळगड, केंजळगड, त्याचबरोबर चंदनवंदन, त्याचबरोबर संतोषगड, वारूगड, भूषणगड, आपला सदानंदगड, इतक्या या पट्ट्यामध्ये इतके दुर्ग आहेत. सध्याच्या किल्ल्याकडे बघितल्यावर एक चांगल्या पद्धतीचा इतिहास नवीन पिढीला मिळतो आणि ह्या शौर्याचं अभिमान मुलांच्या मनामध्ये जातो. इतिहासामुळं भविष्यात जगायचं कसं हे कळतं. पण आलेले पर्यटक किल्ल्याच्या बाबतीत असं वागतातच असं नाही. एक दुर्ग अभ्यासक म्हणून पर्यटकांनी किल्ल्याच्या परिसरात आल्यावर काय करायला हवं असं तुम्हाला वाटतंय? एक तर सांगण्याची गोष्ट काय आहे, आजकालच्या युवकांना वाटतंय काय म्हणजे गड किल्ले म्हणजे काय, तर संपूर्ण गड हे राजस्थानासारखे असावेत. मात्र प्रत्येक युवकाला किंवा प्रत्येक तरुणाला हे माहिती झालं पाहिजे की मराठ्यांचा जो इतिहास आहे किंवा मराठ्यांचा जो काही भूगोल आहे किंवा जो प्रदेश आहे, त्या म्हणजे प्रदेशातील गड किल्ले जे काही आहेत ते गड किल्ले नष्ट करण्याचं काम हे इंग्रजांनी केलेलं आहे. कारण जर हे गडकिल्ले आहे असे जर ठेवले असते तर मराठ्यांच्या शौर्यशाली इतिहासाच्या आधारावरती इतर लोकांनी पुन्हा एकदा नवीन राज्याची संकल्पना किंवा स्वातंत्र्याची संकल्पना मांडली असती. त्यामुळं या भयभीत कारणामुळे या इंग्रजांनी हे गडकिल्ले पाडले. त्यामुळं आजच्या युवकांना काय वाटते की राजस्थानाच्या आधारित हा आपलासुद्धा भाग या गडकोटासारखा झाला पाहिजे. परंतु हे जे काही गडकोट पडलेले आहेत ते पडलेले गडकोट म्हणजे हे आपले शौर्याचं प्रतीक आहे. त्यामुळं जे काही पडलेलं आहे ते आपलं शौर्यशाली म्हणजे प्रतीक आहे हे समजावं आणि या ठिकाणी येऊन प्रत्येक गडकोटाचा जो इतिहास आहे, ज्या ठिकाणी ज्या वास्तू आहेत त्या वास्तू अनुभवाव्यात आणि त्यानुसार आपण या इतिहासाचा मागोवा घ्यावा. ज्यावेळेस आपण म्हणजे गडकोटांवरती येतो, गडकोट पाहतो, त्यावेळी एक गडकोट स्वच्छ राहिले पाहिजे
हे गडकोट आधीच स्वच्छ आहेत, परंतु आपण ज्यावेळेस गडावरती येतो पाण्याची बॉटल घेऊन येतो आणि पाणी पिल्यानंतरनं आपलं काम संपल्यानंतरनं ती त्या गडावरती टाकून देतो. साधारणतः एका दिवसामध्ये जर 1000 पर्यटक आले आणि 1000 बाटल्या जर टाकल्या तर त्या महिन्यामध्ये 30,000 बाटल्या होतील. ते वेचणार कोण? आणि त्याचबरोबर हा कचरा नष्ट होत नाही. त्यामुळं आपले गडकोट जर आपल्याला स्वच्छ ठेवायचे असतील तर आपण जे काही खाऊ घेऊन येतो, पाण्याच्या बॉटल्स असतील, इतर काही कचरा असेल तर तो आपण आपल्यासोबत आपल्या घरी नेला पाहिजे. त्याचबरोबर या गडकोटांच्या वरती जे काही संवर्धन करण्यासाठी या महाराष्ट्रातील इतर जे काही संस्था आहेत, या संस्थेमधून जे काही मुलं काम करतात तर त्यांना सुद्धा आपण मदत केली पाहिजे. कारण हे दुर्ग म्हणजे या राज्याचे सार हे खुद्द छत्रपतींनी म्हणलेलं आहे. त्यामुळे छत्रपतींचा जो काही प्राण आहे तो प्राण म्हणजे या गडकोटांच्या माध्यमातून आज सुद्धा जिवंत आहे. म्हणजे शिवाजी महाराज जरी देहाने जरी आज या जगतामध्ये नसतील, परंतु त्यांचे विचार, त्यांचं जे काही कष्ट आहे, त्यांचं जे काही शौर्य आहे, तर त्यांचा जो काही पराक्रम आहे तो पराक्रम म्हणजे या गडकिल्ल्यांच्या रूपानं आज सुद्धा जिवंत आहे. आणि हा पराक्रम जर आपल्याला शतकोनशतके जर टिकवायचा असेल तर हे गडकोट चांगल्या प्रकारे टिकले पाहिजे. आणि आपण आपल्या पुढच्या पिढीला जो काही वारसा देणार आहोत तो वारसा आहे. त्यामुळं हे गडकोट स्वच्छ राहिले पाहिजे आणि हे स्वच्छ गडकोट आपल्या नवीन पिढीला आपण बहाल केले पाहिजे. हे इतकंच मी म्हणू शकतो. आणि जर आपण हे केलं नाही तर येणारी पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही.